गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत. धर्मध्वज फडकला पाहिजे. धर्मो रक्षती रक्षतः, यतो धर्मः तो जयः. धर्म हा शब्द ध्रुव या धातूपासून निर्माण झाला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे, धर्म म्हणजे चांगले विचार धारण करणे व ते प्रत्यक्षात आणणे. ज्या विचारांनी आपला अभ्युदय होईल तो धर्म व ज्या विचारांनी आपला उत्कर्ष होणार नाही तो अधर्म होय. धर्माचे रक्षण प्रत्येकाने कर्तव्य भावनेने केले पाहिजे. कर्तव्य भावना ज्या ठिकाणी जागृत होते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. धर्म व समाज हे भिन्न असू शकत नाहीत. जो धर्माचे आचरण करतो, धर्म व समाज श्रेष्ठ मानतो, त्याच्या घरामध्ये परमेश्वराचा वास राहतो आणि हा परमेश्वराचा वास त्याला सर्व प्रकारचे सौख्य देतो. आपण धर्माचे रक्षण केले की धर्म आपले रक्षण करतो. आपल्या धर्माची अवस्थाच अशी आहे की तो माणसाला साक्षात नारायण बनवतो. आपल्याकडील या मूळ सनातन वैदिक धर्माचे व हिंदू संस्कृतीचे महत्त्व पाश्चिमात्यांना कळू लागले आहे. त्यामुळे ती माणसे आपल्या या पौरात्य संस्कृतीकडे आकृष्ट होऊ लागली आहेत. भारतातील गुरु परंपरा ही एक श्रेष्ठ परंपरा आहे. ही परंपरा शिष्य निर्माण करते. गुरु हे शिष्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन त्यांचे उत्तम आचरण पाहून नंतरच त्यांना जवळ करतात. जो शिष्य गुरूंचे धार्मिक धोरण व परंपरा पुढे चालवतो तोच उत्तम शिष्य बनण्यास पात्र होतो. अनेक शिष्यांपैकी उत्तम शिष्याची निवड करून गुरु त्याला शिष्यत्वाची दीक्षा देतात. प्रसंगी शक्तिपातही करतात. कालांतराने गुरु ब्रह्मालीन झाल्यावर हा शिष्य गुरु होतो. अशा रीतीने एक ज्योत विझताना दुसरी ज्योत निर्माण होते. दीपासी दीप लावीचे अशी ही परंपरा हजारो वर्षांपासून अशीच अखंड चालत आलेली आहे. हिंदू धर्मातील या अशा जुन्या परंपरा नुसत्या चालू राहिल्या तरी जगाचे कल्याण होईल. आपली परंपरा आपण अभिमानाने स्वीकारली पाहिजे. हल्ली सगळीकडे वेदांचे उच्चारण बंद होत आहे. आपल्याकडे वेद, शास्त्र, पुराण, यज्ञयाग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत. त्यात कोठेही थोतांड नाही, अंधश्रद्धा नाही. धर्म जास्त वाढावा म्हणून धर्मध्वज फडकवावा. धर्मध्वज हा एकसंध त्रिकोणी आकाराचा अनेकत्वाकडून एकत्वाकडे जाणारा आहे. धर्मध्वज फडकणे म्हणजेच कार्याचा आरंभ करणे. आपला धर्मध्वज हा सदैव फडकला पाहिजे. सर्व लोकांना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे. दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेतील आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.